मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि दिवसभर आता ते घरीच असतात. दिवसभर घरी असले की मम्मीच्या मागे सतत मम्मी भूक लागली काहीतरी खायला दे, मम्मी भूक लागली काहीतरी खायला दे, असं सारखं सुरू असतं. मग अशा वेळेला त्यांना हे पौष्टिक असे रवा आणि गव्हाच्या पिठाचे बिस्किट करून द्या. एकदा बनवा आणि महिनाभर खाऊ घाला. लहान तर आवडीने खातीलच, पण मोठ्यांना सुद्धा खूप आवडतील. मग चला सुरू करूया. तर हे रव्या आणि गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवण्यासाठी मिक्सरच्या मधल्या जारमध्ये 1 वाटी एवढा रवा घ्यायचा आहे. रवा कुठला पण घ्या, बारीक किंवा जाड. अर्धा वाटी त्यामध्ये साखर टाकायची आणि मिक्सरला फिरून घ्यायचं. आता हे मिक्सरला छान फिरून घेतलेलं आहे. बघा साखरचं पावडर तयार झालं, रवा पण मस्त बारीक झाला आहे. बारीक केलेला रवा आणि साखर एका मोठ्या परातमध्ये किंवा मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये 1 कप एवढं गव्हाचं पीठ टाकायचं. तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता. 1 टीस्पून वेलची पावडर टाकायचं फ्लेवरिंगसाठी. थोडंसं मीठ टाकायचं गोडाची चव वाढवण्यासाठी. 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता यामध्ये अर्धा कप एवढं दूध घालायचं आहे. पण अर्धा कपामधलं थोडं दूध घालून आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे. तर कणिक जसं चपातीसाठी मळतो ना, अगदी त्याच प्रकारे कणिक आपल्याला मळायचं आहे. तर मी इथे तूप टाकायचं विसरून गेली होती, म्हणून यावेळेला 2 टीस्पून एवढं शुद्ध साजूक तूप घालायचं आणि आता थोडं दूध टाकून याचं कणिक मळून घ्यायचं. तर जेव्हा तुम्ही कणिक मळत असाल तेव्हा तुम्हाला वाटेल की हे कणिक जे आहे ते एकदम सैल आहे, पण मळताना थोडं सैल होतं, पण जेव्हा आपण याला रेस्ट करू तेव्हा ते घट्ट होईल. तर अशा प्रकारे कणिक मळून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही थोडं सैलसर असं हे कणिक आहे. कणिक झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायची. कणिकला 20 मिनिटं मी रेस्ट केलं होतं आणि आता बघा कणिक थोडं घट्ट झालं आहे, कारण यामधला रवानी याचं जे दूध टाकलं होतं आपण ते सगळं ॲब्सॉर्ब करून घेतलं आणि कणिक घट्ट झालं आहे. एकदा थोडं हाताने परत त्याला मळून घ्यायचं आणि आता ज्या आकाराची तुम्हाला किंवा ज्या साईजचे तुम्हाला बिस्किट बनवायचे आहे त्या साईजचा गोळा हातावर तोडून घ्यायचा आणि हातावर अशा प्रकारे त्याला गोल करून घ्यायचं. हलक्या हाताने गोल करायचं. फक्त एक लक्षात ठेवायची आहे का एकदम सॉफ्ट गोल झाला पाहिजे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या क्रॅक नसायला पाहिजे आणि वरून थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून तळताना व्यवस्थित तळलं जाईल. अशा प्रकारे हे बिस्किट बनवून घेतलेले आहेत मी. बिस्किट तळण्यासाठी गॅसवर एकदम लो फ्लेमवर तेल गरम केलं आहे. एकदम हलकं गरम असतानाच हे बिस्किट तेलामध्ये सोडायचे. बिस्किट तेलामध्ये सोडलं की एकदम हळूहळू व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्या प्रकारे बबल निघायला पाहिजे. असंच आपल्याला तेल गरम हवं आहे. बिस्किट लो फ्लेमवर तळायचे आहे. लो फ्लेमवरच जेव्हा आपोआपच वर येतील हे बिस्किट तेलावर तरंगायला लागतील तेव्हा पलटून घ्यायची. वरची बाजू खाली करून घ्यायची, खालची बाजू पण आता छान मस्त गोल्डन कलरची होईपर्यंत एकदम लो फ्लेमवर तळून घ्यायची, जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित शिजले गेले पाहिजे. तर जोपर्यंत सोनेरी असा कलर येत नाही बिस्किटांना तोपर्यंत हे तळायचे आहेत आणि तळताना तुम्हाला यावर क्रॅक आलेले दिसेल. हीच या बिस्किटची खासियत आहे. एकदम फुलासारखे दिसतात हे बिस्किट. बघा गोल्डन कलरचे होईपर्यंत तळून घेतले आणि आता एका नेटवर काढून घ्यायचे, जेणेकरून एक्सेसिव्ह ऑइल याच्यामधलं निघून जाईल. आणि बघा किती सुंदर दिसत आहे ना, असं वाटत आहे की सोनेरी फुलंच आहेत. जास्त वेळही नाही लागत आणि जास्त साहित्यही नाही लागत. अगदी कमी साहित्यामध्ये एवढे खुसखुशीत असे हे बिस्किट आपण बनवू शकतो. तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा.